फुटोनिया घसा मरण पावे, मरणाच्या वेळी करी तळमळ, आठवी कृपळ तयावेळी, अंतकाळी ज्याचे नामाले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही, मरणाच्या वेळी करी तळमळ, आठवी कृपाळ तयावेळी. विठ्ठल पंढरीनाथ प्रभु रामचंद्र भगवान, पवन सुत माऊली ज्ञानेश्वर, जगद्गुरु तुकाराम, सद्गुरु गंगा गिरिजी महाराज, सद्गुरु श्री नारायण गिरिजी महाराज, विश्वगुरु निवृत्तीनाथ, भारत माता की. अविसाची आशा गळगिळी मासा, फुटोनिया घसा मरण पावे, मरणाच्या वेळी करी तळमळ, आठवी कृपाळ तयावेळी. परमपुरुषम शौर्य पांडुरंग मुरारी, कमलनेन काना गोपिका चित्तहरी, प्रकटने कट शोभे रुक्मिणी रम्यवामी, सदैव धवलसं श्री विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंग काना प्रथम नमना, पांडुरंग काना प्रथम नमना, दुसरी चरणा संतांचे, दुसरे चरणा संतांचे. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची, दुसरे चरण संतांची. त्यांच्या कृपादान कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादान कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु, बाबाजी सद्गुरु, रामाय रामचंद्राय रामभद्राय वेदसे, रघुनाथाय नाथाय सीताय पते नमः. अतुलित बलधाम हेम शैलं वद्यः, धनुजवानुकृशानु ज्ञानी नामाग्रगण्यं, सकलगुणनिधानं अनर्नामधीशं, रघुपति प्रिय भक्तमातात्मजं नमामि. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. गंगा विशुद्धमनितपाद स्पर्शम, सर्वविष्टितं चुंबितं पुण्यस्थानं, सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं. नमामि गंगागिरियोगिराजं, तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं, सदा अलंकृतं साधु संन्यास योगम, मुख्यश्य वेदांत शास्त्रार्थ नितीम. नमो नारायण गिरिजी ब्रह्मस्वरूपम, दयांचे केले स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण, तेचे बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ती नमस्कार वनी. आता काय माझी वाणी मानेल संतासी, रंधव चित्तासी अपोलिया, मस्तक ये पाया बरे या वारकरी संतांच्या.
धन्य धन्य निवृत्ती देवा धन्य निवृत्ती देवा निवृत्ती देवा धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा 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 धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा शिवे अवतार धरुणा केले त्रैलोक पावना धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा शिवे अवतार अविसाची आशा गळगिळी मासा फुटोनिया घसा मरण पावे मरणाच्या वेळी करी तळमळ आठवी कृपळ तय वेळी विढाला 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 प्रस्तुत संकीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त विश्ववंद्य जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा 3 चरणाचा कदाचित पूर्ण अभंग जरी पाठांतरात नसेल पण चरण मात्र सर्वांच्या परिचयात आहे, पाठात आहे. या अभंगावरती दिलेल्या संकल्पित वेळेत बोलण्यापूर्वी अल्पसा फर्यादीनेप्रमाणे सज्जन व या पवित्र स्थळी तुम्ही आपण किम निमित्ताने एकत्र आलात जाण आहे कल्पना आहे तरीही सांगणं वक्त्याचा आद्य कर्तव्य ठरवतं. या न्यायाने सन्माननीय श्री बाबूराव शंकरराव बागल यांच्या धर्मपत्नी त्याचप्रमाणे राजेंद्र बाबूराव बागल गायत्री विसरलो ना नाही 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 जाऊ दे पोहोच गायत्री चिंतामण जाधव आणि सरला विश्वास गोडशे यांच्या मातोश्री त्यांच्या पश्चात त्यांच्या सुनबाई आहेत पूनम राजेंद्र बागल, नातू आहेत स्वयं राजेंद्र बागल आणि आयुष राजेंद्र बागल आणि समस्त बागल परिवार ज्यांच्या माध्यमातून दर्शनाचा योग आला. आमचे परमार्थातील परम मित्र हरिभक्तपरायण मदन दादा संदान या बाबा बहुत दिवसा फेरा यावरती बरोबर समोर बसा. आणि ज्या परिवाराशी गेल्या आमच्या 25-30 वर्षापासून नाळ जोडलेले संदान परिवार असेल, आमचा रेडगावकर काळे परिवार आहेत, त्या माध्यमातून हा आलेला दर्शनाचा योग आहेत. आज ज्यांची तर उपस्थिती लाभलेले आहेत मृदुंगाचार्य हरिभक्तपरायण डॉक्टर साहेब, त्यांनाही धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे त्यांच्या महाराज कीर्तन केल्यापेक्षा चालीच ऐकावं वाटतात. आमचे हरिभक्तपरायण अक्षय महाराज जेव्हा देवळा पट्ट्यात जाण्याचा प्रसंग येतो तेव्हा त्यांची विशेषतेने उपस्थिती असते. त्यांनाही धन्यवाद देतो. जरा ते गुंगतंय थोडं जरा आहे ना, थोडं प्लेन करा ना थोडं त्याचं, ते जरा गुंगू राहिलं थोडासा स्वर आवाज किती द्या पण लांबला नाही पाहिजे. विठाला विठाला हो. गायनाचार्य हरिभक्तपरायण सुभाष महाराज त्यांचे जुने बरेच दिवसाचे संबंध आहेत आणि हरिभक्तपरायण राहुल महाराज त्यांनाही धन्यवाद देतो. आमचे रमेश महाराज त्याचप्रमाणे हरिभक्तपरायण शंकर महाराज आणि आपण सर्व उपस्थित भजनी मंडळ उंबरखेड उंबरखेड विनेकरी महाराजांपासून सर्व भजनी मंडळ आहेत. समोर सलग सातत्याने त्यांच्या गावात मला वाटतं 10-15 वर्ष कार्यक्रम सातत्याने केले. आमचे धोळजीराम बाबा वजाळी भोईकर तेही उपस्थित आहे. आमचे उंबरखेडकर माणिकराव आहेत त्यांनाही धन्यवाद देतो. साऊंड सिस्टमलाही धन्यवाद देतो. सोशल मीडियाला धन्यवाद देतो. आम्ही आता यमाला घाबरते पण सोशल मीडियाला जादा घाबरतो. एकंदरीत आपणही सर्व माझ्यासाठी ज्येष्ठ श्रेष्ठ मातृतुल्य पितृतुल्य आहात. सर्वांना वंदन करतो. आणि आयोजक संयोजकांनी दिलेली वेळ
त्याच्यापेक्षा 5 मिनिटं अगोदर संपवतो. विठाला विठाला. हो, आमचे कचरू दादा आहेत, अर्थात बरेचसे चेहरे परिचित आहेत. सगळ्यांना धन्यवाद. ऐका, सज्जनोद, शास्त्राने आणि शासनाने 3 आपल्या महत्वाच्या गरजा सांगितल्या. अन्न, वस्त्र, निवारा. बरोबर आहे. रोटी, कपडा, मकान, क्रम तोच आहे. हां, जशी या गरजा आहे तसं मरण सुद्धा जीवनामध्ये गरज आहे. मरण सुद्धा काय गरज आहे. तुम्ही म्हणाल मरण कशी गरज आहे, तर 3 विचार आपल्यापुढे ठेवतो. सामाजिक दृष्टीने विचार केला तरी मरणाची गरज आहे. वैयक्तिक दृष्टीने विचार केला तरी मरणाची गरज आहे. आणि आध्यात्मिक दृष्टीने विचार केला पानसरे बाबा तरी सुद्धा मरणाची काय आहे गरज आहे. ते म्हणाल कसं? मला एक सांगा, उंबरखेडमध्ये आतापर्यंत जेवढी माणसं जन्माला आले तेवढी मेलेच नसते तर काय झालं असतं देवा? मोकळं बोला ना, आता ओळख झाली ना आपली एकदा, मग एवढं घाबरायचं काय कारण आहे आता? हां हां, मला सांगा, उंबरखेडमध्ये जी मेले ते मेलेच नसते. बरं किती मेले? तुमच्या ग्रामपंचायतीकडे नोंद आहे का किती गेले? नाही. बरोबर बरोबर, खरं बोलले. फक्त नोंद कुठून सापडते? आजा मेला, पंजा मेला न बाप मसना कुठून? पंजापासून. पण पंजाचा पंजा त्याचं काय, त्याचा पंजा त्याचं काय? नोंद नाही. फक्त तुकोबऱ्यांचं एकच वाक्य आठवतं, बहुत जन गेले नाही आले मागुती. मग आता साधा ऐकणाऱ्याने विचार केला, आतापर्यंत जर आपल्या गावातील इतके माणसं मेलेच नसते काय झालं असतं? म्हणजे सामाजिक दृष्टीने जर विचार केला तर मरण गरजेचं आहे की नाही? बोला. सामाजिक दृष्टीने विचार केला तरी मरण गरज आहे. 2 नंबर, वैयक्तिक दृष्टीने सुद्धा मरणाची गरज आहे. ज्या माणसाला डॉक्टर साहेब व्याधी झाली, रोग झाला, पॅरलेस झाला, कॅन्सर झाला, उठता येत नाही, स्वतःचं स्वतः करता येत नाही, तीही माणसं आज देवाकडे मरण मागतात. म्हणजे त्यांना सुद्धा कशाची गरज आहे? गरज नाही आहे. त्यांना सुद्धा आज कशाची गरज आहे? मरणाची गरज आहे. आणि 3ऱ्या क्रमांकाला आध्यात्मिक दृष्टीने जर पाहिलं तरी मरणाची गरज आहे. ज्ञानोबराय म्हणतात, जैसे जीर्ण वस्त्र सांजीजे नूतन वस्त्र भेटीजे. अरे जुना कपडा झाला, जीर्ण झाला, तो फेकतोय आम्ही, मग त्यावेळेला दुःख आहे का? तसं हे शरीर एकदा जीर्ण झालं की याचा सुद्धा त्याग करणं गरजेचं आहे. विठाला विठाला. मरण गरजेचं आहे. मग मरणाचे प्रकार किती? तसे अनेक प्रकार आहे. शास्त्राने एक नित्य मृत्यू सांगितला, एक काल मृत्यू आहे, एक अकाल मृत्यू आहे, एक महाकाल मृत्यू आहे, एक स्वइच्छा आहे, एक परेच्छा आहे, एक तीर्थ आहे, एक आध्यात्मिक आहे, एक आदिभौतिक आहे, एक आदिदैविक आहे. विठाला विठाला विठाला. आता इतका तर काही क्रम नाही लावता, पण 2-4 सांगू आपण. ऐका, किंवा त्याच्यापेक्षा अजून एक वाक्य बोलतो. प्रत्येकाच्या मृत्यूचं कारण भिन्न आहे. प्रत्येकाचा मृत्यू वेगवेगळ्या अवस्थेत होतो आणि प्रत्येकाच्या मृत्यूचा पॉइंट सुद्धा ठरलेला आहे. त्यामध्ये बदल नाही, त्यामध्ये भेद नाही. कारण मृत्यूच्या ठिकाणी लिंगभेद नाही, मृत्यूच्या ठिकाणी वर्णभेद नाही, मृत्यूच्या ठिकाणी कालभेद नाही, मृत्यूच्या ठिकाणी देशभेद नाही, मृत्यूच्या ठिकाणी अवस्थेचाही भेद नाही. मला सांगा, 4 वर्ण आहे. बरोबर? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, हे 4 वर्ण आहे. असं कधी घडलं का क्षत्रिय गेला आणि ब्राह्मण राहिला? हे वर्णभेद आपल्याकडे आहे. मृत्यूच्या ठिकाणी वर्णभेद नाही. ना क्षत्रिय, ना वैश्य, नाही शूद्र, ना ब्राह्मण, तो कोणी असो मृत्यू वर्णभेद मानत नाही. चला, मग देशभेद आहेत का? नाही ना, देशभेद नाही ना. असं कधी ऐकलंय का? अमेरिका प्रगतशील देश आहे, हिंदुस्थानामध्ये माणसं मरतात आणि अमेरिकेत काही मरत नाही काय? पाकिस्तानमध्ये, युक्रेनमध्ये, जपानमध्ये
अहो इथंही मरतात तिथंही मरतात. देशभेद आपल्यासाठी आहे, मृत्यूच्या ठिकाणी देशभेद नाही. मग कालभेद आहेत का? 3 काल आहे, भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ. भूतकाळामध्ये माणसं गेली की नाही? गेली. वर्तमान काळामध्ये चालली, जाऊन बघा फाट्यावर किती डिजिटलला गेले. वर्तमान काळामध्ये चालली. आणि आपण जितके राहिलो तितके आता भविष्य काळात काय आहे? जाणार आहे. म्हणजे कालभेद नाही. किंवा 2 काल आहे, सकाळ नाही, सॉरी 3 काल आहे, सकाळ, दुपार, सायंकाळ. मृत्यू पहाटी येतो, मृत्यू दुपारी येतो, मृत्यू रात्री सुद्धा येतो. म्हणजे कालभेद सुद्धा मानत ना. भागवतकरांनी गोड ओवी दिली. मृत्यू न म्हणे पहाट, मृत्यू न म्हणे हाट, मृत्यू न म्हणे घाट. मृत्यू म्हणत नाही थंडीची दिवस आहे, पहाटची वेळे, यांना पहाटे कसं न्यावा, असं काही मानत नाही. म्हणजे कालभेद नाही. मग मला एक सांगा, अजून 2 काल आहे, सुकाळ आणि दुष्काळ. सुकाळातही माणसं मरतात आणि दुष्काळात काय मरत नाही का? दुष्काळातही मरतात. म्हणजे अर्थ इतका आहे गड्या, मृत्यूच्या ठिकाणी कालभेद नाही. मग वस्तुभेद आहेत का? हा वस्तुभेद नाही. हा सृष्टीचा क्रम आहे, उत्पत्ती, स्थिती आणि लय. जी वस्तू आकार धारण पावते ती वस्तू एक दिवस नाश पावते. म्हणून ज्ञानोबराय म्हटले, उपजेते नासे, नासिले पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे का. किंवा उपजल्या पिंडा मरण सांगाते. पिंड एकदा उपजला, जन्माला आला का त्याच्या मागे काळ लागला. विठाला विठाला जन्माले बाळ, त्याची वाट पाही काळ, त्याची वाट पाही काळ, त्याची वाट पाही काळ. जन्माले बाळ, त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट. जन्माले बाळ, त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ. जन्माले बाळ, त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ. अर्थात कालभेद नाही. मुद्दा संपवा. मग मरण तर निश्चित आहे, मरण तर ठरलेलं आहे, मरणात बदल नाही. मग मरणाचे प्रकार 2-3 आपल्यापुढे ठरतो. एक आहे तीर्थ मृत्यू. तीर्थ मृत्यू कुणाचा होतो? तर तीर्थ मृत्यू हा तुमचा आमचा नाही होत. मग या देशासाठी सरहद्दीवरती शत्रूशी झुंज देताना ज्या जवानाला युद्धामध्ये आलेलं मरण, त्याचं नाव आहे तीर्थ मृत्यू. दुसरा आहे स्वइच्छा मृत्यू. स्वइच्छेमध्ये संत महापुरुष आहे, एकच वाक्यात, स्वइच्छेने येतात, स्वइच्छेने राहतात, स्वइच्छेने जातात. वाकेल तेव्हा येतात, वाकेल तोपर्यंत राहतात आणि वाकेल तेव्हा जातात. पुढे बोलू, येण्याचं स्वतंत्र आहे, राहण्याचं स्वतंत्र आहे आणि जाण्याचं सुद्धा संत महापुरुष. त्यासाठी मला ते उंबरखेडला मी दृष्टांत दिला होता की मला आठवत नाही, पण सांगतो. जोग महाराजांचा. जोग महाराज पुण्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते. महाराजांचा ऑक्सिजन कमी झाला, नाडीचे ठोके पण कमी झाले आणि मामासाहेब सोबतीला. त्यावेळेला आळंदी आणि पुण्यामध्ये काही अशी वसाहत नव्हती, या 4 व्हीलर गाड्या नव्हत्या, तांगा असायचा. महाराजांनी मामासाहेबांकडे इच्छा प्रकट केली. ते सोन्या म्हणायचे. मामासाहेबांना काय माहिती, ते त्याला सोनं पण होतं. सोन्या मला आळंदीला घे. डॉक्टरांनी ऐकलं आणि डॉक्टरांनी मामासाहेबांना बाजूला बोलवलं. सांगितलं, मामासाहेब महाराजांना हॉस्पिटलमधून हलवू नका, ऑक्सिजन कमी झाला आहे, ठोके कमी पडत आहे, रस्त्यामध्ये धोका आहे. पण हे मात्र जोग महाराज ऐकत होते. जोग महाराज म्हणजे डॉक्टर इकडे या, ऑक्सिजन कमी झाला म्हणे हो. ठोके कमी पडतात म्हणे हो. रस्त्यामध्ये धोका आहे. डॉक्टर म्हटले हो. मामासाहेब म्हटले, जोग महाराज म्हटले, डॉक्टर ऐका,
ठोके कमी होऊ द्या, ऑक्सिजन कमी होऊ द्या, पण आळंदीत प्रवेश केल्याशिवाय, माऊलीचं दर्शन केल्याशिवाय आणि इंद्रायणीचं स्नान केल्याशिवाय तर प्राण सोडणार नाही गड्या. आणि रस्त्यामध्ये प्राण जाण्यासाठी मी आयुष्यभर इतकं हलकट पुण्य केलं नाही की माझा प्राण रस्त्यात जाईल. सोन्या तांगान बसले महाराज तांग्यात, विचारत होते कुठपर्यंत आले. इंद्रायणीच्या पुलावरती तांगा आला आणि जोग महाराजांनी टाळी वाजवली. सोन्या जिंकलो. काय सांगितलं? सोन्या का बोलले असं माहिती आहे तुम्हाला? कारण ज्या वेळेला जोग महाराज कुस्ती केली आणि पहिलवानाकडे देण घेण्यासाठी, पहिलवान हरवला आणि देण घेण्यासाठी गेले ते सद्गुरू योगीराज गंगागिरीजी महाराजांकडे. आणि गंगागिरीजी महाराजांनी सांगितलं जोग महाराजांना, बाबा हा पहिलवान पाळणं अवघड नाही, एक खरा पैलवान आहे तो पाडला पाहिजे, त्याचं नाव आहे काळ. आणि मग जोग महाराज करा आज्ञा, म्हटले जा आळंदीला, करा माऊली पुढे अनुष्ठान. गंगागिरी महाराजांच्या सांगण्यावरून जोग महाराज आळंदीला आले, माऊली पुढे धरलं आणि मग त्यावेळेला माऊलीचा साक्षात्कार झाला. म्हणून बऱ्याच महाराजांना लोकांना माहिती नाही, तर जोग महाराजांच्या पूजेमध्ये गंगागिरी महाराजांचा फोटो होता. विठाला गंगागिरी महाराजांना शब्द दिला होता, त्याही काळाची पाठ लावील. आता इंद्रायणीत प्रवेश केला ना, आता काळाचं बळ चालणार नाही. तुका म्हणे काळ आता करू न शके बळ, आता करू न शके बळ, आता करू न शके बळ. तुका म्हणे काळ आता करू न शके बळ, आता करू न शके बळ, आता करू न तुका म्हणे काळ आता करू न शके बळ, आता करू न शके बळ. तुका म्हणे काळ आता करू न शके बळ, आता करू न शके जिंकून या काळा वरी गेले भूमंडळा, वरी गेले भूमंडळा, वरी गेले भूमंडळा. वर गेले भूमंडळा, वर गेले वरी गेले भूमंडळा, वरी गेले भूमंडळा, वरी गेले भूमंडळा. जिंकोनिया काळा, वरी गेले भूमंडळा, वरी गेले भूमंडळा, गेले भूमंडळा. कळी काळावर घातली कास, किंवा दडदड दुडदुड पळ सुटला. कळी काळा जिंकला काळ. महाराज घासवाल्या धर्मशाळेमध्ये येतात, विना घेतला भजन केलं आणि शेवटी कार्य संपलं. सांगितलं सोन्या ज्या कामाला आलोय ते काम झालं, येतो आम्ही. रामकृष्ण हरी म्हणत प्राण सोडला. याला म्हणतं स्वइच्छा मृत्यू. विठाला हो. आता एक आहे परेच्छा, आपली इच्छा नाही देवा, पण दुसऱ्याच्या इच्छेनं आलेलं मरण. आपली इच्छा नसताना तुम्ही म्हणाल कसं हो, असंही घडतं. एक व्यक्तीने विचार केला, ते म्हटले आत्महत्या करायची. फक्त कीर्तनापुरतं ऐका, बाकीचा अंमलात पण एवढा मुद्दा नाही आणायचा. कारण जे आत्महत्या करतात त्याला कोटी कल्पापर्यंत पिशाची उन्हीत जावं लागतं. त्यांना माहिती ठेवा. पण त्याने विचार केला आत्महत्या करायची, कंटाळला. तर करायची कशी? तो म्हटलं डिझेल टाकून घेऊन पेटून घेऊ. बोलू नका. पण तो म्हटलं जर 70% जळलो आणि 30% राहिलो तर मग ते लय अवघड आहे. तो म्हणे नको बाबा. तो म्हटलं मग पॉइझन घेऊ. पण ते जर सौम्य असलं मग, आणि कोणी पाहिलं प्राण नाही गेलं, जर हॉस्पिटलला नेलं
आता ज्यांनी घेतलं डॉक्टर काय काय करते त्यांना विचारा. ते म्हटले नको बाबा. मग विचार करता करता 5ची वेळ झाली, 5ची 3 वाजले. मग लक्षात आलं तुमच्या आता चौकामध्ये उड्डाण पूल आहे ना, तो म्हणजे उड्डाण पुलावर जायचं, डोक्यावर उडी टाकून द्यायची व चंदा होईल आणि प्राण लगेच जाईल. अहो केला विचार, गेलं पुलावरती, सोडली वरून उडी. पण योग असा की एक भाजी विक्रेता आपल्या डोक्यावर भाजीची पाठी घेऊन पुला खालून चालला होता. याने वरून उडी सोडली. योग असा उडी नेमकी पडली पाठीत. मेला का? कशाला गेलता? महाराज आता इथे एक वाक्य देतो परत. ज्याचं आयुष्य सरलं त्याला राहता येत नाही आणि ज्याचं आयुष्य उरलं त्याला जाता येत नाही. लक्षात ठेवा. परत अजून विचारतो, डॉक्टर मरण चुकवतो का मरण लांबवतो? हा आता दोन्ही चुकी. डॉक्टर मरण चुकवत बी नाही आणि मरण लांबवत बी नाही. फक्त मरेपर्यंत तुम्ही कसे चांगले जगाल त्याची काळजी घेतो. विठाला विठाला. फक्त संतांनाच मरण चुकवता बी येतं, मरण लांबवता बी येतं. आता दृष्टांत फक्त सच्चिदानंद बाबाचं उदाहरण डोळ्यासमोर ठेवा. विठाला विठाला. पडली ती पाठीमध्ये भाजीच्या, वाचला, मेला नाही. पण पुढं ऐकायचं बाकी दादा अजून. हा वाचला पण ज्याच्या डोक्यात उडी पडली तो जागेवर गेला. हा वाचला पण ज्याच्या डोक्यात उडी पडली तो. मग आता मी तुम्हाला विचारतो, मरण्याची इच्छा साहेब याची होती का त्याची? मरण्याची इच्छा याची होती, पण याच्या इच्छेने त्याचा झालेला मृत्यू त्याला म्हणतं परीक्षा. विठाला हे काय महाकाल मृत्यू. मग महाकाल मृत्यू कसा होतो? जेव्हा पृथ्वीचा प्रलय होतो त्यावेळेला पृथ्वी जलमय होते, त्यावेळेला सर्वांचा मृत्यू एकदाच होतो. आता महाकाल म्हणजे काय? तर ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये 14 इंद्र बदलतात. आमदार मंत्री किती जातात ते सोडून द्या, इंद्र किती बदलतात? 14. आता एका इंद्राचं आयुष्य किती? तर 71 महायुग. महायुग म्हणजे काय? त्रेता, द्वापर, कली आणि सत्य 4 युग झाले सुभाष बुवा. 1 महायुग आणि असे किती 71 महायुग झाले काही एक इंद्र बदलतो. आणि असे 14 इंद्र बदलले का ब्रह्मदेवाचा 1 दिवस होतो. आता ब्रह्मदेवाचे 50 वर्ष पूर्ण झालेले, 51 वर्षाला प्रारंभ चालू आहे. 51 वर्षातील बरं का. आता पुरंदर नावाचा इंद्र आहे बरं का, वैवत्सु नावाचा मनु आहे. त्या इंद्राचं हे 71वं महायुग चालू आहे आणि 28वं महायुग चालू आहे. आणि 28व्या महायुगामध्ये सेवतयुग कलियुग आहे. कलियुगाचं पहिलं चरण चालू आहे आणि पहिल्या चरणाचे 5126 वर्ष चालू आहे. विठाला विठाला. पण खरोखर आपण नाशिककर खूप भाग्यवान आहे बरं का. सगळ्याच बाजूने भाग्यवान आहे महाराज. आपल्या जिल्ह्यामध्ये असा एक पठ्ठ्या जन्माला आला. एकच पठ्ठ्या आपल्या जिल्ह्यात. त्याने 14 ब्रह्मदेव पाहिले. किती? 1-2 नाही, 14 ब्रह्मदेव त्यांनी पाहिले. त्यांचं नाव आहे मार्कंडेय मुनी. कुठं आहे? सप्तशृंगीच्या पूर्वेला. परत आहे का? सप्तशृंगी देवीची स्थापना ही मार्कंडेय मुनीने केलेली आहे. मार्कंडेय मुनी जेव्हा सप्तशतीचा पाठ करत होते तेव्हा जगतजननी कान देऊन ऐकत होते. म्हणून सप्तशृंगीची मानवाकडी. विठाला विठाला. चौदा कल्प आयुष्य. किती कल्प? 14 कल्प. पण तरी साधं घर नाही बांधला अक्षय भाऊ त्यांनी. अशी गवताची ताटी केली दादा. सूर्य उगवला का
सावली पश्चिमेला जाऊन बसायचं, सूर्य पश्चिमेला गेला का पूर्वेला बसायचं. मग आपल्यासारखे हुशार लोक त्या काली पण होतेच ना. ते म्हणे महाराज आम्हाला जर 80च्या वर जाईन आम्ही तरी बंगल्यावर बंगले बांधून राहिलो आणि तुम्हाला इतकं 14 कल्प आयुष्य, मग एखादं 6 पत्र्याचं का होईना घर तर घ्या बांधून. ते म्हणे 6 पत्र्याचं बांधलं काय आणि 6 मजली बांधलं काय, एक दिवस ते सोडायचंच आहे ना, मग बांधायचंच कशाला. परी तो राहिला ताटे खाली परी तो राहिला ताटे खाली परी तो राहिला परी तो राहिला 14 कल्पावरी आयुष्य जयाला आयुष्य कल्पावर आयुष्य दयाला आयुष्य दयाला तरी तो राहिला ताटी खाली तरी तो राहिला ताटी तरी तो राहिला ताटी खाली तरी तो राहिला ताटी खाली. किंवा अजून एक अभंग आहे, अरे मना शोक करशी किती, त्याच्यामध्ये वर्णाले 14 कल्प मार्कंड्या पडे. किती आयुष्य आहे, 14 कल्प. मग कल्पाचांती प्रलय, प्रलय सर्वांचा मृत्यू त्याला म्हटलेले महाकाल. अपघाती मृत्यू त्याला म्हटलेले अकाल. आणि काल मृत्यू कसा होतो, 5 ज्ञान इंद्रिय 5 कर्म इंद्रिय. या इंद्रियामध्ये शक्ती आहे आणि 50 नंतर या इंद्रियातील शक्ती हळूहळू कमी होते. तसे पंचप्राण आहेत, पंचकोश पण आहेत. माणसाचा मरण्याच्या अगोदर पहिला कोश जो संपतो तो अन्नमय कोश. म्हणून माणसं म्हणतात त्यानं आता खाणं पिणं बंद केलं. का केलं तर त्याचा पहिला अन्नमय कोश संपलेला आहे. ऐका, मग या शरीरामध्ये शक्ती आहे. मग ही शक्ती जाते कुठं, तर ही शक्ती जाते पंचप्राणात. आणि पंचप्राणातून शक्ती जेव्हा सूक्ष्म शरीरामध्ये प्रवेश करते त्याला म्हटलेले काल मृत्यू. विठाला आता हे झाले मृत्यूचे प्रकार. पण मृत्यूला कारण काय, आता लय कारण. तशी जन्माला कारण आहे तशी मरणाला सुद्धा कारण आहे ना. त्यापैकी 2-3 सांगतो. पहिलं कारण आहे वैर, म्हणून ऐकून ठेवा. हो पाठीमागची मंडळी कृपया तुमचा आवाज आमच्यापर्यंत येतोय. विठाला विठाला जितके जन्माला कारण तितके मरणाला कारण. मरणाचं पहिलं कारण वैर. म्हणून विनंती आहे मरण्याच्या अगोदर वैर संपवा. आणि विनाकारण कुणासोबत आहे वैर धारण करू नका. हो रामायणातला प्रसंग आहे. भाऊ मला एक सांगा, दुश्मनकी वालीची सुग्रीवाची होती, बरोबर. रामाचा काय संबंध होता, रामाचा कुठलाही संबंध नव्हता. तरी रामाने सुग्रीवाची बाजू धरून वालीशी वैर केलं, बाण मारला. तोच वाली वैर निर्माण झालं आणि कृष्ण अवतारामध्ये जरा नावाचा व्याध बनला. भगवंताच्या उजव्या अंगठ्याला बाण मारला आणि देवाला नीच धामाला जायला कारण मागच्या जन्माचं वैर ठरलं. विठाला हो. 2 नंबर हत्या. जीवन जगत असताना कोणाचीच हत्या करू नका. या जन्मात जर हत्या केली तर ती हत्या पुढच्या जन्मात आपल्या मृत्यूला कारण ठरेल. दृष्टांतामध्ये सजन महाराज कसा आहे. सजन महाराज जगन्नाथपुरीला जात असताना एका गावी मुक्कामाला थांबले. भोजन झालं, आसनावरती पवडले, मालकही शेजारी पवडले. मध्यरात्रीची वेळ झाली आणि मध्यरात्री त्या घरातील माऊली पंचारती घेऊन महाराजांकडे आली.
पण महाराजांना वाटलं बाईचं चुकतंय काहीतरी, पती बाजूला झोपलेला आहे म्हणून सजन महाराजांनी पतीकडे बोट केला. पण बाईचा भ्रम निर्माण झाला की साधूला पतीची भीती निर्माण झाली म्हणून बाईने दगड घेतला, पतीच्या डोक्यात टाकला, पती संपवला आणि सांगितलं महाराज भय नष्ट झालं. सजन महाराज म्हटले बाई हे काय केलंस? आम्ही विष्णुदास तैसे नोहे परव्या नारी रखुमाई समान, हा आमचा बाणा आहे. बाईने विचार केला साधू वश झाला नाही, पती मेला म्हणून बाईने बोंबाबोंब केली, गाव जमा झालं, चुकीचा न्याय दिला. सजन महाराजांचे दोन्ही हात तुटले, सजन महाराजांचे दोन्ही हात तुटले. सजन महाराज देवावरती रुसले, सांग देवा जीवनात पापच कर्म केलेलं नाही तर माझे दोन्ही हात का तुटावं? देव म्हटले सजना माशावरती का रुसतो? जरा पाठीमागचा जन्म आठव. मागच्या जन्मामध्ये तू एक पंडित आणि विद्वान होता, गंगेवरून स्नान करून येत होता, पण तितक्यामध्ये कसायाच्यातून गाय सुटली, गाय पळत होती, प्राण वाचत होती, पर कसायाने आवाज दिला ओ पंडितजी गायीला थांबवा. तू मागचा पुढचा विचार न करता दोन्ही हाताने गायीला थांबवलं, गाय कत्तलखान्यात गेली, गायीची हत्या झाली. तुझ्या हाताने थांबवलं म्हणून गायीची हत्या घडली, म्हणून तुझे हात तुटले, माझ्यावरती का रुसतो? बरं देवा त्या बाईने पती का मारला नाही कळालं. मागच्या जन्मातला कसाई या जन्मात तो पती झाला आणि ती गाय त्याची पत्नी झाली. याने मागच्या जन्मात गायीच्या रूपाने तिची हत्या केली, तिने बाई होऊन याची हत्या केली, फिटनपाट झाली. मागच्या जन्मातली हत्या या जन्मात मृत्यूला कारण ठरते. विठाला आणि एक कारण आहे लोभ, आमिष, आशा, हे सुद्धा मृत्यूला कारण आहे. बघा हे मासे पकडायला लोक जातात ना, यांच्याकडे काही साहित्य असतं बरं का. काय असतं? साहित्य असतं बघा. लांब छंबत असते, त्याला रेशमी बारीक द्वारा असतो, त्याला पुढे लोखंडी गळ असतो. तुम्ही म्हणाल तुम्हाला बरीच माहिती दिसते, ही सूत्रानं दिलेली माहिती बरं का. ऐका. आणि त्याला आमिष लावतात. त्याला काय लावतात? आमिष. आता काही काय लावतात? हे कणकीचे गोळे लावतात, काही फायबरचे तुकडे लावतात, आणि काही इतके विचित्र असतात ते शिदड लावतात. शिदड शिदड बरं ते नाही त्यांना माहिती. हां त्यांनी पण ते कीर्तनात ऐकलेलं आहे. हां चला शिदड लावतात. बरं शिदड लावत असताना ती पूर्ण लावत नाही हो, ते कट करून लावतात, अर्ध लावतात आणि अर्ध शिदड गळ घालतात आणि तो गळ पाण्यामध्ये सोडतात. आता शिदड पाण्यात गेलं का वळवळ करतं आणि शिदड वळवळच करतात. जाऊ द्या चला, ते वळवळ करतं. आता वळवळ केलं का मासा लगेच धाव घेतो. तेव्हा ते शिदड त्याला समजवतं, मतावो मतावो मेरे लिए मैं आधा हुआ तेरे लिए, अरे जब तू आएगा मेरे लिए ऊपर बैठा ये तेरे लिए. अरे येऊ नको भल्याग्रस्ता, मी अर्धा तुझ्यासाठी झालोय, येऊ नको. पण मासा मात्र ऐकत नाही. मासा धाव घेतो, आमिष नाही, आमिषाच्या पोटात असलेला गळ गिळतो, गळ घशात जातो, घसा फुटतो आणि मरण ओढवतं. आयुष्याच्या सेंगड गिळी मासा, 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 आयुष्याच्या पावे मरणाचे वेळी करी तळमळ, मरणाचे वेळी करी तळमळ, फुटोण्या घसा मरण पावे, फुटोण्या घसा मरण पावे, फुटोण्या घसा मरण पावे, मरणाचे वेळी करी तळमळ.
आविष, आमिष, लोभ हे एक मरणाला कारण आहे. म्हणतो महाराज म्हणजे सर्व सुखाची या आशा जन्म, तुका म्हणे आशा घेतला से प्राण. प्राण कोणी घेतला तर आशेने घेतला. जी माशाची स्थिती, आता संत महापुरुषांचं समाजाच्या गळी उतरण्यासाठी, कळण्यासाठी व्यवहारातील दृष्टांत देऊन सिद्धांत ठेवण्याची एक पद्धत आहे वारकरी संतांची. दृष्टांत व्यवहारातला आहे, पण जी स्थिती माशाची झाली तीच तुमची आमची झाली महाराज. सर्व सुखाच्या आशा जन्म गेला, जन्म गेला पण सुखाची प्राप्त झाली नाही. ऐका, एका माणसाकडं 2 गाढवं होते आणि दोन्ही गाढवांची विक्री झाली. एक गाढव गेलं धोब्याच्या घरी आणि एक गेलं डोंबऱ्याच्या घरी. आता धोब्याच्या घरी गेलं, तीच तब्येत चांगली झाली. धोबी कपडे घ्यायचा, गाढवाला गंगेवर न्यायचा, कपडे उतरून घ्यायचा, सोडून द्यायचा, हिरवा चारा मिळायचा. पण ते डोंबऱ्याचं 3 भावांचं कुटुंब, पाठीवर बोजा, आज पिंपळगाव, उद्या उंबरखेड. गाव बदलायचं, फक्त ओझं व्हायचं आणि गावात गेलं का सोडून द्यायचं. काय मिळेल त्याला ते गाढवा सांभाळायला टेकलं. आणि योगाने तो डोंबारी खेळ करत करत ज्या गावात धोब्याला गाढव विकलेलं होतं त्या गावात आला. नेहमीप्रमाणे बोजा उतरवला, गाढवाला सोडलं, गाढव बाहेर पडलं आणि योगायोग धोब्याचं गाढव त्याच गावात विकलेलं होतं. योगायोगाने दोन्ही गाढवांची भेट झाली. योगायोगाने दोन्ही गाढवांची भेट झाली. योगायोगाने नाही कळलं तुम्हाला, म्हणजे गाढवाची भेट व्हायला सुद्धा योगायोग लागतो. दोघांची भेट झाली आणि या गाढवाने त्या गाढवाला ओळखलं. म्हणे, अरे दादा तू, अरे काय तब्येत झाली तुझी, लहानपणी किती गुटगुटीत होता रे. एका अंगणात खेळलो, एका ताट्यात जेवलो, एकमेकाचे कपडे घालत होतो, एका गादीत झोपत होतो, एका पुस्तकाचा अभ्यास करीत होतो. कोण म्हणतो होतं? गाढव म्हणतो होतं गाढवाला. हां, तुझी तब्येत कशी अशी झाली? तो म्हणे, काय करतो दादा, तुझी विक्री झाली धोब्याकडं, माझी झाली डोंबाऱ्याकडं, 3 भावांचं कुटुंब, पाठीवर बोजा, दिवसभर प्रवास, काही मिळत नाही रे. मग ते धोब्याचं गाढव म्हणे, दादा एक काम कर, आता बसून घे. सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला. एक मुक्ती यज्ञ नाही केला, एक मुक्ती यज्ञ नाही केला. दिशाची न पावला, माया वेशीला जीव माझा. बांधिले तुका म्हणे वाया गेले. आता आपण कशाने बांधलेले दिलं प्रमाण तिकडून जाऊ. विठाला पहिला आपण जो बांधले ते आशेनं बांधलेला आहे, दुसरं कर्मानं बांधलेलं आहे. कर्मानं बंधनी मनुष्य लोके, अर्थात या बंधनाचाच त्याग करणं, याचंच नाव मोक्ष मुक्ती आहे. बंधनाचा तोडू. अजून एक वाक्य बोलतो, कुठलीही वस्तू दुःखाला कारण नाही तर त्या वस्तूची असलेली आसक्ती दुःखाला कारण आहे. संसार दुःखाला कारण नाही, पण त्या संसारातली असलेली आसक्ती. आणि मरेपर्यंत आसक्ती संपत नाही आणि मेल्यानंतर सुद्धा आसक्ती संपत नाही. जाऊ द्या, गावाचं नाव असं सांगतो.
काय असले पाहुणे तर खरं बोलायला काय अडचण आहे ऐक नाही. कोपरगाव तालुक्यात वारी गाव आहे आणि त्या वारी गावामध्ये मोठ्या परिवारात जन्माला आलेली व्यक्ती. महाराज प्राण जाता जाईना, प्राण जाण्याचं अवघड काम आहे. प्राण जाता जाईना, फक्त कशात प्राण गुंतला माहिती आहे का? ते म्हातारा जॉबला होतं आणि पेन्शन मिळाली नव्हती आणि पेन्शनची तारीख पुढं होती, पण म्हातारा नुसतं विचारते पेन्शन आली का, किती दिवस राहिली, आणि अवकाळ व्हायला लागल्या. शेवटी पोरांना नावेला झाला, बँकेच्या साहेबाकडे पैसे नेऊन दिले. म्हातारा गाडीत टाकलं, बँकेत नेलं, म्हाताऱ्याने अंगठा दिला, बाबा तुमची पेन्शन आली म्हणे. ती पेन्शन खिशात घातली आणि गाडीत बसताना म्हातारं गेलं. किती आसक्ती सांगा आता तुम्ही मला, ही आसक्ती. म्हणून मरणाच्या वेळेला आसक्ती शिल्लक नसावी. म्हणून शास्त्राने सांगितलं शेवट मृत्यू काळाला ना माता संसाराची आसक्ती बाजूला करा आणि काय करा, आपुली आपण करा सोडवण बंधनाचा तोडू फासा. कारण मरणाची अवस्था आहे. कारण मरणाच्या अवस्थेत की सोपी नाही महाराज. आता शास्त्राने इथं मरणाच्या गती सांगितल्या. पहिली आहे क्रममुक्ती, दुसरी आहे परमगती, तिसरी आहे सद्गती, चौथी आहे ऊर्ध्वगती आणि पाचवी आहे अधोगती. आता आजही दोनच सांगतो, एवढे काही सांगत नाही. बसा. प्राण वरती जातो ती ऊर्ध्वगती आणि प्राण विरुद्ध दिशेने जातो ती अधोगती. म्हणून ऐका, प्राण नाकातून जातो, प्राण डोळ्यातून जातो, प्राण तोंडातून जातो, प्राण कानातून सुद्धा जातो. आणि हे लक्षणे अगोदर कळतात. ज्यांचा प्राण कानातून जातो त्यांचे कानाचे चापे पडतात. ज्यांचा प्राण नाकातून जातो नाकाचा शेंडा बघतो. ज्यांचा प्राण डोळ्यातून जातो नजर ताट होते. आणि ज्यांचा प्राण तोंडातून जातो ना त्याचा उलटा श्वास चालू होतो. पण शास्त्राने याला ऊर्ध्वगती म्हटलेलं आहे. याला काय म्हटलेलं आहे? ऊर्ध्वगती. पण जीवनात जर पाप कर्म केलं असेल, अनीतीने वाटचाल केली असेल, अधर्माने वाटचाल केली असेल, दुसऱ्याची स्त्रीची छेडछाड केली असेल, लोकांचे पैसे बुडवले असेल, हे मोठी यादी येईल मग. त्याची अतिशय अवघड प्राण जाताना गती महाराज. त्याचा प्राण विरुद्ध दिशेने जातो. त्याचा मरताने कोठा फुटतो. कप नावाचा वात होतो. तो वात बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो, पण सर्व पाप कंठात आल्यामुळे त्याचा वाद बाहेर जात नाही. म्हणून त्याचा घसा वाजतो. त्याला घरघर घरड घरडकं म्हणतात. मग आता मुलासाठी पर्वणी आहे. अशा वेळेला मुलाने, आई असो वडील असो, यांचं प्रेत गादी पलंगावरती ठेवू नये. कुठल्याही व्यक्तीचा मृत्यू हा गादी पलंगावरती होऊ नये. मरण्याच्या अगोदर गावरान गाईचं शेण घ्या, गोल जागा सरवा, उत्तरमुख तोंड करा आणि मरण्याच्या अगोदर सरळ सरळ सांगतो, पहिले शिव सहस्रनामाचा जप करा, विष्णू सहस्रनामाचा, नाहीतर गीतेचा 18वा अध्याय, आणि नाही जमलं तर राम नावाचा जप करा. का करा तर जीवनाचा शेवट राम नामाने होतो. पण मी असे काही म्हातारे पाहिले, मला बोलवतात लोक अशा वेळेला, भाऊ त्या म्हाताऱ्याला म्हणजे राम म्हण. ते रामने लक्ष्मण म्हणतं पण राम म्हणत नाही, रावण म्हणतं पण राम म्हणत नाही. विठाला विठाल हो, का बरं म्हणत नाही त्याचं कारण मला चैतन्य महाराजांच्या एका प्रवचनामध्ये सापडलं, देगलूरकर महाराजांच्या. ते म्हटले रामायणामध्ये बघा, म्हटले ज्यावेळेला नारदांची कृपा झाली वाल्यावरती आणि वाल्याला मंत्र दिला. कोणता मंत्र दिला? मरा. राम नाही दिला. कोणता दिला? मरा मरा. मग मरा का दिला? राम मध्ये रा आहे, मरामध्ये सुद्धा रा आहे, राम मध्ये म आहे, मरामध्ये सुद्धा म आहे. पण वाल्या मरा म्हटला पण राम म्हटला नाही. याचं काय कारण? तर राम म्हणण्यासाठी वाल्याकडं पुण्य नव्हतं. कारण राम मुखात येण्यासाठी सुद्धा पुण्य पाहिजे. बघा तुम्ही कधी कधी दापूर रस्त्याने चाललो ना, अक्षय बाबा आपण म्हणतो ओ बोआ राम राम, ते नमस्ते म्हणतं पण राम राम म्हणत नाही. ते नमस्कार म्हणतं पण राम राम म्हणत नाही. कारण काय? तर राम मुख देण्यासाठी आनंद जन्माचं पुण्य पाहिजे. अनंत जन्मीचे सुकृत पद रे, अनंत जन्मीचे सुकृत पद रे, ताचे मुखे हारे पैठा होय, ताचे मुखे हारे पैठा होय, ताचे मुखे हारे पैठा होय, ताचे मुखे हारे पैठा होय. अनंत जन्मीचे सुकृत पदरी
त्याचे मुखे हारे पैठा होया त्याचे मुखी हारे पैठा होया आनंद जन्मीचे सुकृत पदरी त्याचे मुखी हारे पैठा होया त्याचे मुखे हारे पैठा जन्मोजन्मी ज्याची असेल पुण्य सामग्री तरीच जीवाग्री नाम येईल श्रीरामाचे तरीच जीवाग्री नाम येईल श्रीरामाचे तरीच जीवाग्री नाम येईल श्रीरामाचे जन्मी असेल पुण्य सामग्री तरीच जीवाग्री येईल नाम श्रीरामाचे तरीच राम मुख देण्यासाठी पुण्य पाहिजे जन्मोजन्मी ज्याची महाराज बघे असेल पुण्य सामुग्री तरीच तरच जीवाग्री नामाचं रामाचं नाव येईल. तुम्ही म्हणून बघा राम नामाचा जप करा. का करायचा? काही थोडा बहुत लागपात करा भक्तिभाव धरा बळकत तनमन ध्यान द्या लावून यांनी जरी करणे असेल गोड शेवट का. जर गोड शेवट व्हावा असं वाटत असेल तर राम राम स्मराधी आणि मग त्यावेळेला आयुष्य मोजा या बैसला घडी घडी काळ वाचे याची बाई. आणि मग त्यावेळेला यम राजा म्हणतो जा आणि आपले गिऱ्हाईक घेऊन या. तुम्ही मला यम आहेत का? आहे यम. तुम्ही खात्री करू शकता. आता जादा विस्तार नाही पण एखाद्या म्हातारा मरण्याच्या अगोदर जा. ते बरेच म्हातारे म्हणतात बरं का ते दोन आले बघा उभे राहिले बघा मला ओढताय मला खेचताय त्याला दिसतात आणि आपल्याला का नाही. तर आपलं शरीर आहे पृथ्वी प्रधान देवतांचं शरीर आहे अग्नी प्रधान आणि यमाचं शरीर आहे वायू प्रधान. मरणाऱ्याला यम दिसतात एक कुत्र्यांना यम दिसतात दोन. आता विस्तार करत नाही. टिटवीला यम दिसतात तीन आणि पिंगळा नावाच्या पक्षाला यम दिसतात तीन. या लोकांना यम दिसतात म्हणून बरेच म्हातारे म्हणतात ते दोन आले बघा उभे राहिले बघा मला ओढताय मला खेचताय. मग यमदूत म्हणतात सांगा गिऱ्हाईक सांगा कोण आणायचं आणि कोण नाही आणायचं. मग यमराजा दूतांना सांगतो कान देऊन ऐका कोणती गिऱ्हाईक नाही कोणती आहेत. पहिलं सांगितलं यम सांगे दूता तेथे नाही तुम्हा सत्ता जेथे होय हरी कथा आणि सदा घोष नामाचा नका जाऊ तया गावा. नाम धारकाकडे जाऊ नका. ते गिऱ्हाईक आपलं नाही त्यांचं गिऱ्हाईक विष्णुदूत आहे. मग आपले गिऱ्हाईक कोणते सांगू का एक दोन. विधाला विधाला यम सांगे दूता बर का. नाही नाही तुम्ही जावे मृत्यू लोका आपोला गिरही कथी तुका शोधून आणावा. आपले गिरे कोणतं गिरेक पहिलं जे न घालती तुळसी माळा जे न घालती तुळसी माळा गोपी चंदन न लावी ती टिळा गोपी चंदन न लावी ती टिळा गोपी चंदन लावी टिळा गोपी चंदन लावी टिळा शरण नरिगती गोपाळा शरण नरिगती गोपाळा शरणगती गोपाळा शरणगती गोपाळा तया चांडाळ आणावे तया चांडाळ आणावे अनो निघाला नरक कुंडी अनो निघाला नरक कुंडे अनो निघाला गर्भ कुंडे अनो निघाला गर्भ कुंडे अनो निराम गती अनो निराम अनो निराला गर्भ कुंडे अनो निराला गर्भ हरी विना जन्म नरकाची पैजाना यमाचा पाहुणा प्राणी हो यमाचा पाहुणा प्राणी हो. जा आपलं गिरेक पहिले गिरेक सांगितलं कपाळाला गंध नाही गळ्यात माळ नाही आणि देवाचं भजन नाही हे आपलं गिरेक. अजून थोडं वेगळं बोलू का. दुसरं चरण आहे भावे विना भक्ती करती भक्ती विना भाव दाविती आणि तयाची तुम्ही बहुत फजिती करावी. कपाळाला गंध आहे गळ्यात माळ आहे
असं काही समजत नाही गण लावला आणि माळ घातलं म्हणजे यमाचं दर्शन होणार नाही, असं काही नाही. कपाळाला गंध आहे, गळ्यात माळ आहे, पण गाव गावात ठेवत नाही, भाऊ भावात बसू देत नाही. भजनी मंडळाच्या पार्ट्या करणारा, एका सप्त्याचे 2 सप्ते करणारा, अजून सांगू का, गावाचा हिशोब गावाला न देणारा, अजून बोलू, वाऱ्याही चालून चोऱ्याही चालू, कीर्तनकार नाही, कीर्तनकारचा बाप असला तरी यमाचा पाहुणा विठाला विठा. सरळ सांगतो 3 नंबर, आई वडील फोकरून दिले, सासू सासरे आणून बसवले, यमाचं गिरे. हा त्यांना कोणी नसेल तर सांभाळ केला पाहिजे, पण त्यासोबत आई बापाचा त्याग नाही. विठाला विठाला. हिंदू असून गाय कसायला विकतो यमाचा भावना, हिंदू असून ज्याला कथा कीर्तन भजन आवडत नाही तो यमाचा भावना, कीर्तनामधून उठून जातो तोही यमाचा पाहुणा. इतकंच नाही, हिंदू असून एकादशी करीत नाही तोही यमाचा पाहुणा. विठाला. आणि मग पापी माणसाला नेण्यासाठी यम येतात, यमाचं दर्शन होतं. यम आला का पहिला फासा टाकतो, आणि जशी एखादी वस्तू बांधताना आपण खात्री करतो तसा यम पहिली खात्री करतो. आणि जेव्हा यम खात्री करतो तेव्हा जीव गुचकी देतो. मग आपण म्हणतो गुचकीवरती आला, आता फोन फिरवायला काही अडचण नाही. आपल्याला 4 दे, स्थूल सूक्ष्म कारण महाकारण, आणि 4 द्यायचे 4 बंध आहे. आणि मरताना प्रत्येकाला 4 बंध तोडायचे आहे. बंधनाचा तोडू फासा. किती बंध तोडायचे? 4. अक्षय बा, एक एक बंध तुटताना किती दुःख आहे, अहो भयान दुःख आहे. अंगावरती केस किती दादा? 3.5 कोटी. 3.5 कोटी विंचू एका वेळेला चावल्यानंतर जितकं दुःख होईल तितकं दुःख मरताना शरीराचा एक एक बंध तुटताना होतं. आणि मग सांगा त्या दुःखातून कोण सोडील? पानसरे साहेब, कोण सोडील? बाप सोडील का? फक्त सरळ बोलून जातो. जे जे बाळाची आवड, मुखी घालून करवी कोड, जेव्हा लागली यम ओढ तेही दूर राहिले. बंधू बहिणीचा कनवळा येतो जाणशे रे दयाळा, जेव्हा लागली यम शृंखला तेही दूर राहिले. मैत्र केला महाबळी कामानय अंतकाळी, आधी घेरे रामनाम सामावर्या. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, अंतकाळीचे नाही कोणी द्रव्य. कशाचाच वापर होते ना, सत्तेचा न धनाचा, न परिवार मित्र जन कोणीच कामाले. तर मग आता तुका म्हणे ते यम आज्ञा, यमाची आज्ञा झाली. आता यम कुडीतून प्राण काढतो. जसा मासा मरणा वाचून तळमळतो, पाण्या वाचून तळमळतो, तसा जीव कोणी सहकार्य करत नाही. यमाने फास लावलेला आहे आणि कुडीतून प्राण काढतो तेव्हा सुद्धा तो तळमळ करतो. आणि मग लक्षात येतं आता निराश होतो, प्रयत्न असफल होतात. आणि मग त्यावेळेला तो देवाला आठवतो अभंगाच्या दुसऱ्या चरणात. मरणाचे वेळी करी तळमळ, मरणाचे वेळी करी तळमळ, मरणाचे वेळी करी तळमळ, मरणाचे वेळी करी तळमळ. आठवे गोपाळ, आठवे गोपाळ, त्या वेळी मरणाचे वेळी करी तळमळ, मरणाचे वेळी करी तळमळ. आठवी कृपाळ त्या वेळी, आठवी कृपाळ त्या वेळी मरणाचे वेळी करी तळमळ, मरणाचे वेळी करी तळमळ, मरणाचे वेळी करी तळमळ. आठवे गोपाळ त्या वेळी, आठवे गोपाळ त्या वेळी
तळमळ करतो. आणि कुणाला आठवतो? देवाला. देव कधी आठवतो? जेव्हा कुणाचं सहकार्य आम्हाला मिळत नाही, जेव्हा मनुष्य हातबाल होतो तेव्हा तो देवाला आठवतो. त्याची स्थिती ती झाली. मग आता जर देवाला आठवलं तर फायदा होईल का? महाराज म्हटले होईल. ऐका, 1 मिनिटाचं फक्त उदाहरण देतो. काय झालं, गोदावरी सारखी गंगा आहे, त्या गंगेला महापूर आला आणि काही लोकांचा व्यवसाय होता, गंगेमध्ये काही वस्तू पडल्या का त्या काढायच्या व्हायच्या. विठाला विठाला एका पोहणाऱ्याने गंगेच्या पुरात उडी टाकली, पण योग असा तो पोहणारा होता नक्की. ते तर पोरगागत पण आजी तुम्ही बी हो आजी 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 तुम्ही बाता बंद करा, नंतर बोला त्याच्या संग. त्याला रडू दे, ते लहान लेकरू आहे. विठाला विठाला चला त्याची उडी भावऱ्यामध्ये पडली, पण पोहणारा होता. भावऱ्यात तळात गेला. असं म्हणतात भावऱ्यात पडलेला मनुष्य बाहेर येत नाही. गावकऱ्यांनी पाहिलं, अरे बुडाला मेला वाहिला. घरी बातमी दिली बुडाला मेला वाहिला, पण याचं प्रारब्ध चांगलं. हा भावऱ्याच्या बाहेर आला आणि त्याला एक लाकडी वंटका मिळाला. त्या लाकडी वंटक्याच्या साह्यानं त्या पुरामध्ये तो वाहत 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 100 किलोमीटर गेला. पण घरी बातमी गेली बुडाला मेला. भाऊबंधांनी टोप्या काढल्या, रडबोंबल चालू झालं. दुसऱ्या दिवशी डिजिटल छापल्या गेलं, चौकात डिजिटल लावलं. दशकरेची तारीख ठरली, पाहुण्यांनाही मेसेज गेले. आणि हा 9 दिवस वाहत वाहत एका गोदावरीच्या पोटामध्ये बेटाला अडकला. 9 दिवस मुक्काम तिथंच झाला. 10व्या दिवशी पाणी कमी झालं, या तीराला आला, गाडी पकडवली आणि ज्या दिवशी त्याची दशक्रिया त्या दिवशी गावात येऊन हजर झाला. आता तो आला, पण योग असं का त्याचं डिजिटल लागलेलं होतं. खुर्चीवर फोटो होता, अर्ध्या भाऊबंधाचं मुंडन झालेलं होतं. ब्राह्मणाने भात सुद्धा शिजून ठेवलेला होता. कीर्तनकाराची पंचपदी सुद्धा झाली होती आणि तितक्यात येऊन टपकला आणि म्हटले जय हरी. आता याला कोणी मेला म्हणाल का? बोला. वाईला म्हणाल का? बुडाला म्हणाल का? नाही. आता ज्ञानोबरांची ओवी आहे का? ज्ञानोबरा म्हणतात, आधी तरी दुराचारी सर्वोत्तम अवधारी जैसा बुडाला महापुरी न मरतुची निघाला. बुडाला होता पण न मरता निघाला. तसं आधी तरी दुराचारी, जो दुराचारी असेल, अधर्मी असेल, पापी असेल, अनितीवान जरी असेल, पण प्रारब्धवशात कुठल्या तरी जन्माचं पुण्याचा जर उदय झाला आणि अंतकाळच्या वेळेला सर्वस्वाचा विसर पडला अंतकाला, बरोबर आहे, तसं आपलाही अंतकाळ जर चांगला व्हावा, गोड व्हावा असं जर वाटत असेल तर आतापासूनच राम राम स्मरा. आधी आधी म्हणजे केव्हापासून? कीर्तनातून उठण्याच्या आधी राम स्मरा, पायात चप्पल घालण्याच्या आधी राम स्मरा, जेवण करण्याच्या आधी राम स्मरा, गाडीला किक मारण्याच्या आधी राम स्मरा, घरात पहिला पाऊल टाकण्याच्या आधी राम स्मरा, झोपण्याच्या आधी राम स्मरा, उठले डोळे उघडण्याच्या आधी राम स्मरा, पहिला पाऊल जमिनीत ठेवण्याच्या आधी राम स्मरा. कारण रामच कामाचं आहे, बाकी सगळं बिगर कामाचं आहे. विठाला विठा. तो राम जर मुखात आला तर मारबाचे सुखी झालं. अंतकाळी ज्याचे नामाले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही. आपल्याकडं राहिली मोजून आता 20 मिनिटं. तत्पूर्वी सर्वांनी मोठ्या प्रेमाने हाताने टाळी वाजवा आणि देवाचं भजन करा. विठोबा रखुमाई जय जय 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 विठोबा Para
कुमारी जय जय विठोबार कुमारी जय जय विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी जय जय विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी कुंडली कवदार श्री ज्ञानदेवा गोपाल कुमार गोपाल कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार खुमाई गोपार खुमाई गोपार खुमाई गोपार करण्याची काय गरज आहे? एक कर्म आणि कर्मांतर या दोन गोष्टी करण्याचे कारण काय? त्याला शास्त्राने अनेक कारण दिली. 2 मिनिटं शेवट घालू 5 मिनिटं अगोदर घालू आपण. विठाला विठाला विठ्ठला विठ्ठला विठाला विठाला हो. तर शास्त्राने मुलाचं कर्तव्य सांगितलं. तर कर्तव्य हे 2 बाजूने सांगितलं. जिवंतपणी कर्तव्य आहे आणि मृत्यूनंतर हे कर्तव्य आहे. मग जिवंतपणी कर्तव्य काय? एका वाक्यात बोलतो. आई वडील जिवंत आहे तोपर्यंत मुलांनी बाबा वेळ दिली पाहिजे आणि वेळेवर दिली पाहिजे. वेळ दिली पाहिजे आणि वेळेवरती दिली पाहिजे. ऐका, उदाहरणार्थ वडील खेड्यावर आहे, मुलगा शहरामध्ये आहे, वडिलांना बीपीचा त्रास आहे, वडिलांनी कॉल केला बाळा त्रास होतोय, गोळ्या संपल्या. मुलांनी सांगितलं बाबा संध्याकाळी जॉबहून सुट्टी झाली का गोळ्या घेऊन लगेच निघतो. वडिलांना बरं वाटलं, परत फोन केला, निघालास का? आज अर्जंट मीटिंग आहे, संध्याकाळी निघतो. निघालास का? बाबा उशीर झाला, सकाळी निघतो. 3 दिवस घातले. 3ऱ्या दिवशी मुलगा गोळ्या घेतल्या निघाला. अर्ध्या रस्त्यामध्ये आला आणि गावकऱ्यांचा फोन गेला, बाळासाहेब कुठपर्यंत आले? म्हणजे नाशिकपर्यंत. लवकर या, वडील गेले. असं का बोललो? ऐका, आता वडील गेले ना, तुम्ही 13 दिवस थांबणार आहे. किती दिवस थांबणार आहे? म्हणजे 13 दिवस थांबल्यापेक्षा आई वडील जिवंत असताना जर 13 तास वडिलांना दिले असते तर कदाचित वडील वाचले असते. हा मुलाचं कर्तव्य आहे. जिवंत असताना वेळ दिली पाहिजे आणि वेळेवरती दिली पाहिजे. पहिला मुद्दा आहे. आता सकल तीर्थाची धुरे जे का माता पित्रे तया सेवी शिकेर. आता वयोवृद्ध झाले ना, त्यांचा सन्मान, त्यांचा आदर, त्यांची देखभाल कारण प्रत्येक मुलाने सियालोकन करावं, पाठीमागे वळून बघावं. मी ज्या पदावर आहे, ज्या स्थानावर आहे, ते यासाठी माझ्या वडिलांची उभ्या आयुष्याची तपश्चर्या आहे. विठाला विठाला आणि नंतर बघा आईसाठी खूप अभंग लिहिले, पण तुकोबरायांनी गाथ्यात बापासाठी एकच अभंग लिहिला. म्हणते का? बाप करी जोडे लेकुरा जोडी, बाप करी जोडे लेकुरा जोडी, बाप करी जोडी लेकुरा जोडी, बाप करी जोडी लेकुरा पुनी कुलवांडी वाळवणे, पुनी कुलवांडी वाळवणे, काय केला विराजीचा दोनी, काय केला विराजीचा पुली कुलवांडी वाळवणे, पुली कुलवांडी वाळवणे, एकाएकी गेला विराजीचा धनी, एकाएकी गेला विराजीचा सियालोकन करा, पाहिजे म्हणजे वळून बघा, आपल्या काही गोष्टी लक्षात येतील. मग आता थकलेत ना, सेवा आदर आपला आहे.
आणि मृत्यूच्या वेळेला हजर राहणं, मृत्यूनंतर अंत्यसंस्कार आणि हे झालं कर्म, आणि नंतर कर्मांतर आहे श्राद्धादी कर्म, हा मुलाचा धर्म आहे. म्हणून आज आहे श्राद्ध. श्राद्ध म्हणजे काय? श्राद्ध शब्दाचा अर्थ काय? तर व्याकरणामध्ये श्रद्ध नावाचा धातू आहे. श्रद्ध नावाच्या धातूपासून ज्या शब्दाची निर्मिती होते त्याचं नाव आहे श्राद्ध. श्राद्ध म्हणजे काय? किती मोठा लॉन्च घेतला, किती डिजिटल लावले, कोण कीर्तनकार आणला, किती समाज जमवला, किती पक्वान्न बनवले, यापेक्षा ही क्रिया करताना, हे कर्म करताना किती मन लावून श्रद्धेने केलं त्याचं नाव आहे श्राद्ध. एक वाक्य बोलून जाऊ का अक्षय बाबा? जर एखादा मुलगा माय पित्याची सेवा मनोभावे करीत असेल, सन्मान करत असेल, आदर, त्यांची देखभाल वेळेवर करत असेल, मृत्यूनंतर काही लॉन्स घेऊ नका, डिजिटल छापू नका, काही अन्नदान करू नका, फक्त 1/2 किलो तांदळाचा भाताचा पिंड बनवा तरी श्राद्ध आहे. पण बऱ्याच टायमाला ही सगळी झाकाझाकी आहे. जितका मोठा कीर्तनकार आणला त्याने समजून घेतले आणि आई बापाची सेवा करेल नाही. विठाला विठाला. हो, त्याचं कारण असं आहे, भुक्या नाही अन्न, मेलावरी पिंडदान, मेलावरी पिंडदान, मेलावरी पिंडदान, त्या नाही अन्न, मेलावरी पिंडदान, मेलावरी पिंडदान, मेलावरी पिंडदान, हे तो चाळवा चाळवे, हे तो चाळवा चाळवे, ज्ञानाई अन्न मेलावरी पिंडदान, हे तो चाळवा चाळवे, हे तो चाळवा चाळवे. भुक्या नाही अन्न आणि मेल्यावरी पिंडदान हे शास्त्र संमत नाही. अरे जिवंतपणे सेवा आणि मृत्यूनंतर श्राद्धादी कर्म करणं हा मुलाचा धर्म आहे. म्हणून श्राद्ध केलं पाहिजे. हो, केलं पाहिजे. काय केलं पाहिजे? त्याची 2-3 कारणं आहे. जोपर्यंत श्राद्ध होत नाही तोपर्यंत शास्त्र त्या मुलाला मूर्ख म्हणतं. पण श्लोक आहे का? श्राद्धम पुरुषानं ददती न दैवतानि चर्चिता सौहृद मित्र न लभते तमुर मूढ चेतसा. जो मुलगा आई वडिलांच्या मृत्यूनंतर श्राद्धादी कर्म करत नाही तो मूर्ख आहे. जो हिंदू धर्मात जन्माला येऊन देवदेवतांना मानत नाही तो एक मूर्ख आहे. आणि ज्याला चांगल्या विचाराचे मित्र बनत नाही तो एक मूर्ख आहे. तमुर मूढ चेतसा. बर, मग श्राद्ध केलं पाहिजे. हो, केलं पाहिजे. काय केलं पाहिजे? जोपर्यंत श्राद्ध होत नाही तोपर्यंत जीवाची प्रेत योनीतून सुट्टी होत नाही. आता बऱ्याच लोकांचा भ्रम आहे, एकदा प्राण गेला का सगळं झालं नाही, नवीन प्रवास चालू होतो. उपजेते नसे, नवीन प्रवास आहे. मग तुम्ही मला असतो हो, कारण जर त्या जीवाचं जोपर्यंत श्राद्ध होत नाही तोपर्यंत प्रेत योनीतून सुट्टी होत नाही. म्हणून बघा, आजही श्राद्ध जवळ आल्यानंतर या आजी परिवाराच्या कोणाच्या तरी स्वप्नामध्ये आलेले असेल आणि स्वप्नामध्ये येऊ शक्यतो त्या जेवण मागतात, नंतर खात्री करा. जोपर्यंत श्राद्ध होत नाही तोपर्यंत मुलगा मायबापाच्या ऋणातून मुक्त होत नाही. आणि एक म्हण तुम्हाला माहिती, बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल. तुझा बाप जिवंत आहे मग श्राद्ध करण्याची गरज नाही, आणि बाप गेला असेल श्राद्ध करावं लागेल. आणि एखादं म्हटलं नाही करणार, नाही केलं श्राद्ध, मग पितर अधपतना जाती आणि शाप देती अति क्रोधे. पितरांचं अधपतन होतं, ते नाराज होतात. मग पितर आपले नाराज का संतुष्ट, 1-2 लक्षणं सांगतो. रात्री झोपल्याबरोबर जर तुम्हाला निवांत झोप लागत नाही त्याने समजून घ्यावं पितर माझे नाराज आहे. पितर नाराज असेल तर निवांत झोपू देत नाही. एखाद्या व्यक्तीला मध्यरात्री उठल्यानंतर तहान लागते, घसा कोरडा पडतो, ती व्यक्ती मध्यरात्री उठून पाणी पिते, त्याने समजून घ्यावं माझे पितर तहानलेले आहेत, पाण्याची गरज आहे. इतकंच नाही, जेवणाला बसल्यावर ताटामध्ये नेहमी केश येतो, त्याने समजून घ्यावं पितर आपले उपवासी आहे. परिवार इतर वेळा चांगला असतो, जेवणाला बसल्यानंतर प्रश्न उत्तर घरात निर्माण होतात, पितर भुकेलेले आहेत. पितर नाराज असेल तर बाप लेकामध्ये प्रश्न उत्तर निर्माण होतात. आपले जर पितर नाराज जर असेल मुलामुलीच्या विवाहाला अडचणी निर्माण होतात. आणि पितर नाराज असेल तर सांसारिक माणसाची कधीच उन्नती होत नाही. आणि ते जर नाराज झाले तर शाप देतात. आहा कटा करते तयाचे पितर वंशी दुराचार पुत्र झाला. आणि आला पितृदोष. आता लक्ष आज काही सांगत 57 कारणे पितृदोषाचे. किती? आता 10 मिनिटं बाकी. 57 कारणे. किती? 57 कारणे आहे. मग पितृदोषाचे लक्षण काय? फक्त लक्षण सांगू एक. ज्याचा
आजोबा सावकार त्याचा नातू भिकारी अंडरलाईन करून ठेवा. आजोबाने सावकारकी केली, लोकांना व्याजाने पैसे लावले.